श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ॲलर्जीवर आयुर्वेदिक उपचार याविषयी वैद्य प्रिया नाईक यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. श्रोते हो नमस्कार. आयुर्वेदामध्ये आजाराच्या उपचारापेक्षा आजार होऊच नये याला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे एखादा आजार कोणत्या कारणांमुळे होऊ शकतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ॲलर्जी म्हणजे काय हे समजून घेण्याआधी ॲलर्जी उत्पन्न होणारे शरीर हे कसं असतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती आणि बल म्हणजे इम्युनिटी हे जर योग्य असतील तर कोणताही आजार होत नाही. शरीरातले दोष उत्क्लेश अवस्थेत असताना जर ॲलर्जनचा संपर्क आला तर ॲलर्जीची लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. आता उत्क्लेश अवस्था म्हणजे काय आणि ती कशी तयार होते? आयुर्वेदामध्ये आहार विहार म्हणजेच डाएट अँड लाईफस्टाईल याबद्दल काही नियम सांगितले आहेत. शरीरासाठी जे हितकर ते सात्म्य, जे अहितकर ते असात्म्य. हे असात्म्य आहार, औषध, काळ, देश म्हणजेच स्थान, ऋतू यासंबंधी असू शकतो. आयुर्वेदाने ऋतुसंधी म्हणजेच सीझनल ट्रान्झिशनमध्ये खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यायला सांगितली आहे, कारण या दरम्यान शरीर लवकर आजाराची शिकार होऊ शकते. याशिवाय विरुद्ध आहार म्हणजे आहार पदार्थांचे चुकीचे कॉम्बिनेशन्स किंवा अयोग्य पद्धतीने आहार घेणे. जसं दूध आणि फळे, दूध आणि मीठ हे एकत्र खाऊ नये. दही किंवा मध गरम करू नये. तूप आणि मध समप्रमाणात एकत्र करून खाऊ नये. त्याचप्रमाणे कडक उन्हातून एकदम एसीमध्ये जाणे किंवा थंडगार पाणी पिणे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी शेंगदाणे अधिक प्रमाणात खाणे. दिवसा झोप आणि रात्री जागरण या सवयींमुळे आपल्या शरीरातल्या वात, पित्त आणि कफ या 3 दोषांचे संतुलन बिघडते, जे आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात. आपली पचनशक्ती कमी असेल किंवा अतिप्रमाणात चुकीच्या वेळेत चुकीच्या पद्धतीने आहार घेतला तर त्याचे योग्य पचन न होता त्यातून आम नावाचा एक बायप्रोडक्ट तयार होतो. हा आम नावाचा बायप्रोडक्ट शरीरासाठी अहितकर तर आहेच, पण आजार होण्याची स्थिती शरीरात निर्माण करतो. या प्रकारे जे शरीर असात्म्य, विरुद्ध आहार आणि आम यामुळे असंतुलित स्थितीमध्ये आहे, ज्यामध्ये दोष उत्क्लेश अवस्थेत आहेत, अशा शरीराची व्याधी प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ॲलर्जनच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच लक्षणे निर्माण होतात. याचाच अर्थ ॲलर्जी उत्पन्न होण्याचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे शरीरामध्ये विकृत दोषांचं एकत्रीकरण आणि दुसरा टप्पा म्हणजे ॲलर्जन्सचा प्रत्यक्ष संपर्क. काही आजारांमध्ये धूळ, धूर, परागकण, थंड पदार्थ, दही, विषारी कीटकदंश या कारणांचा उल्लेख मिळतो. त्यामुळे ॲलर्जीवर योग्य वेळेत उपचार न केल्यास त्याचे रूपांतर एखाद्या आजारात होऊ शकते. ॲलर्जी हा स्वतः एक आजार नसून एखाद्या आजाराची पूर्व पायरी आहे असे म्हणण्यास हरकत नाही. श्रोते हो, या भागात आपण पाहिले की आयुर्वेदामध्ये ॲलर्जीची संकल्पना काय आहे. उद्याच्या भागात मन आणि ॲलर्जी यांच्या संबंधाबाबत आपण ऐकूया. श्रोते हो, आत्ताच आपण ॲलर्जीवर आयुर्वेदिक उपचार याविषयी वैद्य प्रिया नाईक यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.